Today, I don't know if I pass fail. माझा मित्र हरणार असेल तर मी बी हरलो. तो हरणार असेल तर मी जिंकून काय करायचंय? अरे मला बी आहे, माझं बी आबा आहेत. तिकडे गावाकडे लांब राहतात ते. मला बी वाटतंय की त्यासनी माझी आठवण येत असेल का, ते माझी वाट बघत असतील का. खरं कवा तर तुझ्यासारखा मी विचार करून हारलो तर त्यांचं काय होईल. खरं तेव्हा माझ्या डोसक्यात विचार येतो का आयुष्याची लढाई हारायचा अधिकार आपल्याला नाही आणि तो तुला बी नाही. तुझ्या आई वडिलांना असं फसून जाऊ नकोस रे. शंभू, आम्हाला तुझी गरज आहे. सर मला कमीकडे घेऊन चला प्लीज. आय एम सॉरी. टुडे स्पीच कॉम्पिटिशन इन इंग्लिश आणि मी सगळं मराठीतच बोललो त्यासाठी खरं सॉरी. अनिका, सॉरी, तू विश्वास ठेवला होतास माझ्यावर. मी नाही करू शकलो. सॉरी, सगळ्यांनी सॉरी. मला माफ करा. कमळी, तू हरली नाहीस, तू जिंकली आहेस. सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या वाटा काटेरी शंभू, कमळी, शंभू, अशी ही कमळी. कमळी मला माफ कर. मी खूप चुकीचा वागलो कमळी. कमळी अगं, मला वाटत होतं की सगळं संपलंय, माझं आयुष्यच संपलंय. पण नाही, तू इथे उभी राहून सगळ्यांनी तुझा केलेला अपमान सहन करत होतीस आणि तरी माझ्यासाठी बोलत होतीस. कमळी, तू कदाचित आज स्पर्धा हरली असशील, पण मी आयुष्यातून हरण्याआधीच तू मला वाचवलंस. तू आज हरून पण जिंकली आहेस कमळी. कारण मी इथे उभा आहे तो फक्त तुझ्यामुळे. कमळी, हा शंभू तुला वचन देतोय, इथून पुढे काहीही झालं ना तरी मी पुन्हा असं पाऊल नाही उचलणार. कमळी, तू माझे डोळे उघडलेस. आता कोणीही मला कितीही चिडवू दे, मला नाही फरक पडत. तुम्ही सगळेजण या माझ्या दुकानात. मी मनापासून तुमचे बूट पॉलिश करेन, तुमच्या चपला शिवून देईन, तुमच्यासोबत कॉलेजमध्ये शिकून चांगले मार्क पण मिळवेन. मी जगेन कमळी. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन. मला माहिती आहे तुम्ही सगळे उत्सुक आहात आजचे रिझल्ट जाणून घेण्याकरता. तुमचा जास्त वेळ न घेता चला सुरुवात करूया आणि बक्षीस आपण 3ऱ्या क्रमांकापासून सुरू करूया. सो द थर्ड प्राइज गोज टू मयंक पेठे. Second winner is Shruti Patel.
व्हेरी नाईस श्रुती, कॉंग्रॅच्युलेशन. अँड फायनली द विनर ऑफ इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन इज एनी गेसेस? कमळी 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 कमळी. Okay, okay, okay. The winner is Anika Mahajan. Congratulations, Anika. थँक्यू. शाबास. कमळी, बाळा जरा इकडे. तू आज जरी इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन मध्ये हरली असलीस तरी सुद्धा तुझ्या भाषणाने इथे हजर असलेल्या सगळ्यांची मनं तू जिंकलेली आहेस. तुझ्या भाषणानंतर जो काही टाळ्यांचा कडकडाट झाला तोच बरंच काही सांगून गेला. कमळी, खरं तर आज मी इथे तुझं इंग्लिश ऐकायला आले होते, पण मी तुझं मन वाचलं. असं वाटत होतं तो क्षण कधी संपूच नाही. आज खरंच काहीतरी तुला बक्षीस द्यावं असं वाटतंय मला. ताई, माझ्याकडनं एक छोटीशी भेट. अहो नाही, मला नको खरं. नाही म्हणू नकोस. ताई सांगा ना. अगं घे, त्यांचा आशीर्वाद म्हणून घे. सुखी राहा.